नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असं दृश्य पाहायला मिळणार आहे. कारण राहुलने चांदेकरांच्या ऑफिसमध्ये जाऊन जो काही गोंधळ घातलेला एक थरारक असं नाट्य तिथे रमलेलं आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. नक्की राहुल काय काय करतो, कशा पद्धतीने त्याने प्लॅनिंगची सुरुवात केलेली असते, पण प्रत्येक वेळेस तो तिथे अडकत गेलेला आहे. कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये तो तिथे अडकत गेलेला असतो, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्याने हिऱ्यांची तिथे बदली तर केलेली आहे, पण अद्वैत आणि कला हा गोंधळ कसा सावरणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर राहुल जो आहे तो स्टोर रूम मध्ये जातो, लॉकर रूम मध्ये जातो आणि लॉकर रूम मध्ये जाऊन त्याने अद्वैतकडच्या केबिन मधून चावीही चोरलेली आहे. तिथे हिरे त्याने बदललेले आहेत. हिऱ्यांच्या जागी त्याने तिथे काचेचे तुकडे असलेले जे काय आहे ते तिथे ठेवलेलं आहे आणि त्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सोहम जो आहे तो राहुलला पकडतो आणि त्यानंतर अद्वैत आणि कलाही तिथे पोहोचलेले आहेत आणि राहुलची मात्र पुरती वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर राहुलला सगळेजण विचारत आहेत, पण राहुलला भीती मात्र एका गोष्टीची आहे. ही कला इथं आलेली आहे, ही नैनाची बहीण इथं आलेली आहे आणि हिने जर गोंधळ घातला तर आपण पकडले जाऊ, ही भीती त्याच्या मनात तिथं निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं तो खूप घाबरलेला आहे. आणि आता कलाने जर आपल्याला पकडलं आणि यांना जर कळलं की लॉकर रूम मध्ये मी जाऊन आलेलो होतो, ते दागिने तिथले जे हिरे आहेत ते मी चोरलेले आहेत, तर माझी मात्र पूर्ण वाट लागणार आहे असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. तर राहुल आता हा जो गोंधळ आहे तो कसा निस्तरणार, का पुराव्यानिशी अद्वैतला सापडणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे कला अद्वैत दोघंही आता एका प्रोजेक्टवरती काम करणार आहेत. तो प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. चांदेकरांचा नावलौकिक वाढण्यासाठीही तो प्रोजेक्ट तेवढाच महत्त्वाचा आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा त्या प्रोजेक्टवरती ते काम करणार असतात तेव्हा एक मोठी गोष्ट समोर येणार असते, ती म्हणजे राहुलने जस्ट सुरुवात केलेली आहे की इथे अफरातफर करायला, गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे आणि तो गोंधळ जो आहे तो राहुलचा समोर येणार असतो. तर आबांनी इकडे संगीताला कॉल केलेला असतो आणि आबा संगीताला म्हणत असतात की विहीनबाई कामात आहात ना, एक आनंदाची बातमी द्यायची होती लेकीची म्हणून फोन केलेला आहे. तेव्हा संगीता म्हणत असते, बोला ना आबाजी काय झालं. तेव्हा मात्र इकडे संगीताला आबा सांगू लागतात की हे बघा विहीनबाई, आत्ता ना तुमच्या लेकीला अद्वैत आहे ना तो मदत करतोय. तेव्हा संगीता म्हणते, काय झालं, कसली मदत. घर लावायला, कारण तिने ना आउट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे असं संगीताला सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की संगीता मात्र जाम खुश होती आणि त्याचबरोबर इकडे आबांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आबा म्हणत असतात की हे सगळं जे काही आहे ना ते आत्ता खरंच खूप भारी आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आबा हे सगळं बोलत असतात आणि संगीता खुश झालेली असते. संगीता तिथेच ओरडायला सुरुवात करते, अहो अहो ऐकलं का, अहो कला आणि जावई बापू यांच्यामधलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे असं संगीता इकडे ओरडून सांगत असते. आबा मात्र कानाला बोट लावतात, कारण तो आवाज का आबांपर्यंतही पोहोचत असतो. त्यानंतर आबा म्हणत असतात की विहीनबाई, एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा, बघा हे अशा पद्धतीनं चालू आहे असं आबा सांगत असतात. आणि संगीताला खूप आनंद झालेला असतो. ते आई अंबाबाईचे आभार मानत असते, आई अंबाबाईला आशीर्वाद नमस्कार करत असते आणि हे सगळं खूप छान पद्धतीनं चाललेलं असतं. इकडे राहुल मात्र विचार करत असतो. तो म्हणत असतो की ही नैनाची बहीण आहे ना, ही इथं आलेली आहे, ती यायला नको होती, ती इथं आलेली आहे आणि त्यासोबत ती जी काय बोललेली आहे ती जर इथं आली तर माझे खूप मोठे प्रॉब्लेम होणार आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे त्याच्या डोक्यात प्लॅन सुरू असतो. नैना आता रूम मध्ये आलेली असते आणि नैना म्हणत असते की राहुल, अरे राहुल, नैनाला खरं तर टेन्शन आलेलं असतं, कोणत्या तर मुलीच्या लफड्यात तर नाहीये ना हा, कारण एवढा नटून थटून बाहेर निघालेला आहे, रोजच हा रात्रीच्या वेळी बाहेर जातो, याचं काय चाललंय मला बघायला लागणार आहे. नैनाला तिच्या संसाराची काळजी वाटत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा नैनाला वेगळीच काळजी वाटत आहे आणि त्यामुळं ती आता राहुलकडे जात असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना हे सगळं जेव्हा करत आहे तेव्हा तिच्या डोक्यात एवढंच आहे की राहुल तिच्या हातून निसटला नाही पाहिजे यासाठी हे सगळं चालू आहे. तेव्हा मात्र राहुल हा नैनाला म्हणत असतो, बाजूला सरक, अंगाशी काय येते, माझ्या अंगजटीला येत जाऊ नको, एवढी चिकटायला येत जाऊ नको. तेव्हा नैना म्हणत असते, काय रे माझा बेबी, सोना, डार्लिंग, हे सगळं जे काय घडत असतं. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र राहुल चिडलेला असतो आणि तो तिला बाजूला ढकलत असतो. नैना मात्र राहुलच्या गळ्यात हात टाकून त्याच्या मिठीत येण्याचा प्रयत्न करत असते, पण राहुलच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू आहे. कारण त्याने श्रीनाथ ज्वेलर्सच्या परांजपे सोबत जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन त्याने सुरू केलेला असतो आणि त्यामुळं तो आता सध्या वेगळ्या मूडमध्ये असतो. त्याच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो प्लॅन त्याला वर्क करायचा असतो आणि पुढच्या गोष्टी करायच्या असतात. इकडे अद्वैतला फोन आलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की मिस्टर सारडा अद्वैतला म्हणत असतात की खूप उशिरा फोन केलेला आहे, पण कामच त्याचं अर्जंट होतं म्हणून फोन केलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की बोला ना सारडा साहेब, बोला ना. त्यावेळेस अद्वैतला ते सांगत असतात की मला ना हिऱ्यांचे दागिने हवे आहेत आणि अगदी ते किती कॅरेटचे हिरे वापरले जाणार आहेत, डिटेल्स वगैरे सगळे मला हवे आहेत. जर हे काम करायला तयार असाल तर मी हे लवकरच तुम्हाला देईल, त्याचं ॲडव्हान्स पेमेंटही केलं जाईल. तेव्हा अद्वैत म्हणतो, का नाही, तुमच्या सेवेत आम्ही आहोत, तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीच्या डिझाईन ते सगळं तुम्हाला दिलं जाईल. तेव्हा मात्र ते सांगत असतात की कसं, माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीच्या लग्नासाठी मला हे द्यायचं आहे, त्यामुळं माझी एकच गोष्ट आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता मला हे दागिने जे आहेत ते अगदी अस्सल हिरे यामध्ये हवे आहेत आणि त्यामध्ये कोणताही गोंधळ व्हायला नको आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सारडा यांना इकडे अद्वैत सांगत असतो की चालेल, मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल. तेव्हा ते सांगत असतात की चालेल, मला लवकरात लवकर डिटेल्स द्या आणि तरच ह्या गोष्टी होणार आहेत. इकडे राहुल आहे तो निघालेला असतो, त्याने नैनाच्या तावडीतून स्वतःला सोडवलेला आहे आणि तो बाहेर पडलेला आहे आणि तो अगदी लपून लपून चाललेला आहे, कारण शेवटी तो चोरच आहे ना, चोरी करण्यासाठी निघालेला आहे, तर मनात भीती आहेच. आणि राहुल निघालेला असतो तेव्हा त्याचा मोबाईल खाली पडतो आणि मग तो मोबाईल उचलतो आणि म्हणतो, अरे बापरे, चला मोबाईल तरी चालू आहे ना, ही गोष्ट तो पाहत असतो. त्यानंतर अद्वैत तिथून येतो आणि अद्वैत पाहतो आणि राहुलला म्हणू लागतो की काय आहे ह्याचं चाललेलं नक्की, हा कशासाठी असं वागत आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैत त्याच्याकडे पाहत असतो. अद्वैत त्याला म्हणतो की अरे राहुल, नाही काय झालं, कुठं चाललंयस तू. तेव्हा राहुल म्हणत असतो, नाही रे काही काम नाही, असं सहजच चाललं मित्रांबरोबर. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं, अद्वैत म्हणत असतो की आईनेही मला सांगितलेलं आहे की या राहुलवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे, त्याचं काहीतरी चाललेलं आहे. आणि मग अद्वैत त्याला विचारायला तिथं आलेला असतो. एक तर राहुलचा फोन पडलेला असतो, तेव्हा राहुलला एक टेन्शन आलेलं असतं, कला इथं आलेली आहे म्हणजे आता वाट लागणार आहे, कारण साधा थोडासा जरी आवाज झाला तरी या कलाच्या लक्षात येत असतं आणि कला मात्र लगेचच तिथे कानटाव करूनच असते, असं राहुलचं म्हणणं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे राहुल अद्वैतला सांगतो आणि तिथून तो निघून जातो. त्याचबरोबर इकडे अद्वैत विचार करत असतो की नाही, काहीही झालं तरीही आईनं मला सांगितलेलं आहे की याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, तर मला याच्यावरती लक्ष ठेवावंच लागणार आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. आता शेवटी राहुल जो आहे तो आता ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि जेव्हा राहुल ऑफिसमध्ये तिथे पोहोचतो तेव्हा आता तिथे वॉचमन असतो आणि तो वॉचमन जो आहे त्याच्याकडून त्याला तिथे आता वॉचमनच्या तावडीतून त्याला लपत लपत आतमध्ये जायचं असतं, कारण महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे CCTV कॅमेरे. म्हणजे राहुलने फुल प्रूफ प्लॅन केलेला आहे की चांदेकरांना त्या गोष्टीची तिथं कानोकान खबरही लागणार नाही की हे सगळं गोंधळ कुणी घातलेला आहे, कळणारही नाही. अशा पद्धतीने हा सगळा राहुलचा प्लॅन चालू झालेला असतो, ज्याचा विचार कोणी कधी स्वप्नातही करू शकणार नाही. अशा पद्धतीचं प्लॅनिंग राहुलने सुरू केलेलं असतं. तेवढ्यातच तो वॉचमन जो असतो नंतरचा दुसऱ्या शिफ्टला येणाऱ्या वॉचमनला फोन करत असतो, त्याच्याशी बोलत असतो आणि राहुल त्याच संधीचा फायदा घेतो आणि तो आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे आता तिथं CCTV कॅमेऱ्याची रूम. CCTV कॅमेऱ्याची जी रूम आहे त्या साईडला जाऊन त्याला पहिलं महत्त्वाचं काम करायचं असतं आणि ते म्हणजेच तिथले जे CCTV फुटेज आहे, म्हणजे CCTV कॅमेरे आहेत, ते कॅमेरे तिथून बंद करायचे असतात, तरच पुढचं काम त्याच्या म्हणण्याप्रमाणे होणार असतं. आता अद्वैत CCTV कॅमेऱ्याची रूम ज्या साईडला आहे त्या साईडला निघालेला असतो.
तिथे जातो. पहिल्यांदा तिथलं लॅन कनेक्शन आहे ते बंद करतो, कारण एकदा का लॅन कनेक्शन बंद झालं की कॅमेरे बंद होणार आणि ॲट अ टाइम सगळ्या ऑफिसमधले कॅमेरे बंद केले जातात. म्हणजे राहुल हा एवढा पोचलेला माणूस आहे की त्याच्या डोक्यात सगळं सुरू झालेलं असतं आणि त्या पद्धतीने त्याने काम करायला सुरुवात केलेली असते. कारण एवढं सगळं फुलप्रूफ प्लॅनिंग करून तो अद्वैतला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करत आहे. त्यामुळं त्याची तयारी मात्र त्याने जोरदार केलेली असते. त्यासोबतच त्याच्या डोक्यात आता पुढचा प्लॅन असतो, तो म्हणजे चावी शोधणं. म्हणजे राहुलने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर पहिलं CCTV कॅमेरे बंद केलेले आहेत. पण मूर्ख राहुलला एवढं लक्षात नाहीये की जेव्हा त्याने कॅमेरे बंद केले त्याच्या आधीचं तर फुटेज मिळणार आहे ना सगळ्यांना. कारण त्याने जरी ऑफिसमध्ये आलेला असला तरीही एक गोष्ट त्याने चुकीची केलेली आहे, ती म्हणजे तो आल्यानंतरचं फुटेज आणि त्याचबरोबर ड्युटीवर असलेला वॉचमन हे सगळेच जण सांगू शकतात की राहुल हा तिथे रात्रीच्या वेळी आलेला होता. हा वॉचमन इकडे फोनवरती बोलत असतो, राहुलचं CCTVचं कॅम झालेलं असतं आणि आता त्याला चावी शोधण्यासाठी अद्वैतच्या केबिनकडे जायचं असतं. पण तो आता अद्वैतच्या केबिनकडे जाणार, पण तिथे वॉचमन आहे आणि हे जर वॉचमनने पाहिलं तर आपण अडकू ही भीती त्याच्या मनात आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी सावकाश भिवून तो करत आहे, पण अगदी प्लॅनिंग मात्र फुल प्रूफ केलेलं आहे. तो वॉचमनकडे येतो आणि वॉचमनला विचारू लागतो की काय चाललंय नक्की. नाही, तुझं काय चाललंय नक्की कळेल का मला. तू फोनवर काय बोलतोयस, तुला फोनवर बोलायचे पैसे मिळतात का, तुझी ड्युटी काय आहे, असे अनेक प्रश्न तो विचारू लागतो. तेव्हा तो म्हणत असतो की उमेश येणार होता ना, त्याला फोन करत आहे, बाकी काही नाहीये असं तो सांगत असतो. आणि तेव्हा तो राहुलला म्हणू लागतो, पण राहुल सर तुम्ही इथे. तेव्हा तो राहुल म्हणतो की तुला काय करायचंय, तू मला का प्रश्न विचारतोयस. नाही, तू मला प्रश्न विचारू नकोस असं राहुल इकडे राहुल त्याला बोलतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा आता अनामिका जी आहे ती रूममध्ये आलेली असते आणि सोहमशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण सोहमने एकच ठरवलेलं आहे की ना अनामिकाशी बोलायचं ना तिला कुठल्या गोष्टी सांगायच्या. अनामिकाची मात्र चिडचिड वाढत चाललेली असते. अनामिकाला आता असं वाटत असतं की सोहमने बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं, तो बिझनेस करावा. सोहम जो आहे तो बेडवर बसलेला असतो, तो लॅपटॉपमधले काही डिझाईन्स आहेत ते चेक करत असतो आणि त्यासोबतच तिथे अनामिका येते आणि ती चादर व्यवस्थित करायची आहे एवढंच सोहमला सांगते. सोहम तिथून उठतो, पुन्हा लॅपटॉप बंद करतो आणि तिथे असलेल्या चेअरवरती बसतो आणि मोबाईल हातात घेतलेला असतो. आता तो मोबाईलवरती काम करायला लागलेला असतो. त्यासोबतच अनामिका त्याच्याकडे येते, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की सोहम काय चाललंय तुझं, आपलं लग्न झालंय, जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून मी तुला पाहते, तुझं काय चाललेलं आहे, तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये, तुला माझ्याबद्दल काही वाटत नाहीये, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र सोहमला ती म्हणत असते की तू खरंच मला कळतच नाहीये, तू कलाकार आहे, तू आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट असे नसतात रे, असं ती सोहमला सांगत असते. इकडे राहुल आता अद्वैतच्या दुसऱ्या केबिनच्या साईडला जातो आणि तिथं असलेली झाडाची जी कुंडी आहे ती वरून तिथून फेकून देतो. कारण जो वॉचमन आहे त्याला असं वाटलं पाहिजे की त्या दिशेला कोणीतरी आलेलं आहे आणि वॉचमनला अडकवून राहुलचं आता पुढचं काम असतं ते म्हणजे अद्वैतच्या केबिनमध्ये जाऊन तिथे लॉकरची चावी घ्यायची आहे. कारण लॉकरचं सगळं हे जे आहे ते अद्वैत पाहत असतो आणि मग वरून कुंडी पडलेली आहे, हे काहीतरी वेगळं घडलंय हे वॉचमनच्या लक्षात येतं आणि मग कुंडी ज्या साईडला पडलेली आहे त्या साईडला वॉचमन जायला लागतो. वॉचमन तिकडे जातो आणि पाहतो तर त्याला धक्का बसलेला असतो की नक्की ही कुंडी इथं कशी पडली, हा प्रश्न वॉचमनला पडलेला असतो. आणि राहुल मात्र आता तेवढ्या वेळामध्ये अद्वैतच्या केबिनमध्ये गेलेला असतो. तो म्हणत असतो की अद्वैतच्या केबिनमध्ये आता तिथे त्याच्या कपाटामध्ये शोधावं लागणार आहे की नक्की चावी कुठं आहे. आणि मग त्याची शोधाशोध सुरू झालेली असते, त्याला चावी शोधायची असते आणि लवकरात लवकर लॉकरकडे जाऊन त्याला ते हिरे जे आहेत ते चेंज करायचे असतात. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे राहुलने ती चावी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे. अद्वैतच्या केबिनमधले सगळे कपाट, सगळे जे ड्रॉवर आहेत ते तो चेक करत आहे आणि ती चावी जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे अद्वैत आणि कला दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात. ते वॉचमनला विचारतात की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा वॉचमन म्हणतात की नाही, इथे कुंडी पडलेली ना त्यासाठी बघायला आलेलो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय नक्की तुमचं, म्हणजे इथे कुंडी पडली म्हणून तुम्ही इकडे याल आणि तिकडे कोणी आत गेलं काय झालं तर, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र वॉचमन म्हणत असतात की सॉरी असं म्हणत. आता त्याचबरोबर हे सगळं जेव्हा ते घडत असतं त्यावेळी वॉचमन जो आहे तो त्याला वॉचमनला अद्वैत सांगत असतो आणि मग वॉचमन जो आहे ते आता पुढचं काम करायला घेतो.
त्याचबरोबर वॉचमनला माहीत नसतं की नक्की काय घडलेलं आहे. राहुल तर आता आत घुसलेला असतो. इकडे रजनी जी आहे ती विचार करत असते, तिला झोपच लागत नसते. ती म्हणत असते की हे सगळं काय होतंय, कारण अनामिकाने रजनीकडे कंप्लेंट केलेली असते. रजनीला सांगितलेलं असतं, म्हणजे रजनीच्या समोरच ती सोहमला म्हणालेली असते की लग्न झालेलं आहे, पण लग्न झाल्यापासून तू कधीच माझ्याशी व्यवस्थित वागलेला नाहीस. हे सगळं रजनीला मात्र आठवत असतं आणि रजनी म्हणत असते की नाही, मी संस्कार केलेले आहेत माझ्या सोहमवरती, तर आता मला माझ्या मुलाबरोबरच माझ्या सुनेचीही काळजी घेणं गरजेचं आहे. सोहम आता अनामिकाशी काहीच बोललेला नसतो आणि तो तसाच बाहेर येऊन थांबलेला असतो, कारण त्याला अजिबात बोलण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. तो विचार करत असतो, खरं तर अनामिका जी आहे ती अपमानित करण्यासारखं सोहमला बोलत असते, पण सोहम मात्र शांतच असतो. आता तर रजनी बाहेर आलेली असते. सोहमला ती बाहेर पाहते आणि सोहमबद्दल आता तिला आणखी राग येतो. ती म्हणू लागते की काय चाललंय नक्की हे सगळं, कारण इकडे ती म्हणत असते की सोहम, मला तुला विचारायचं आहे, कारण तुला एवढं सगळं माहिती होतं आणि तरीही तू या लग्नाला तयार झालास, कारण तू काहीही बोलला नाही, मागचा पुढचा विचार केला नाही. तिथं भर मंडपामध्ये सगळ्यांना सांगितलं की मला हे लग्न करायचंच आहे, आणि आत्ता हा सगळा गोंधळ झाल्यानंतर तुला असं का वाटत आहे, हे सगळं ती विचारत असते. आणि त्याचबरोबर सोहम मात्र शांतपणे तिथं उभा असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल जो आहे अद्वैतच्या केबिनमध्ये आहे आणि अद्वैतच्या केबिनमध्ये त्याला आता चावी सापडते. चावी सापडल्यानंतर तो खुश झालेला असतो. आता तो लॉकरकडे जाऊ लागतो. त्याने चावी त्यातली घेतलेली असते आणि तो लॉकरकडे आलेला असतो आणि लॉकर खोलत असतो. जेव्हा आता राहुल लॉकर खोलत असतो त्याच वेळी कला आणि अद्वैत दोघंही ऑफिसमध्ये आलेले असतात, कारण अद्वैतने कलाला सांगितलेलं असतं मिस्टर सारडा आहेत, त्यांची ऑर्डर आपल्याकडे आहे आणि त्यांना ते काम करून द्यायचं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे राहुलची तर आता वाट लागलेली असते. राहुलला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालेलं आहे, आणि त्यासोबतच इकडे राहुल मात्र लपून बसलेला आहे. कला आणि अद्वैत दोघंही आता ऑफिसमध्ये आलेले आहेत. कला अद्वैतला पाहून त्याला धक्का तर बसलेला आहे. हे सगळं कशामुळे झालेलं आहे हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो आणि त्यासोबतच तो तिथे थांबलेला असतो. पण तो म्हणतो की ठीक आहे, कारण त्याने चावी मिळवलेली आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने केलेल्या आहेत आणि त्यामुळंच तो आता पुढचं काम करण्यासाठी निघालेला असतो. इकडे कला आणि अद्वैत दोघंही आता ऑफिसमध्ये आहेत. अद्वैत सांगत आहे त्या पद्धतीने कलाला तो इन्स्ट्रक्शन देत आहे कशा पद्धतीचे डिझाईन हवे आहेत. मिस्टर सारडा यांची ऑर्डर ही खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांच्यामुळं चांदेकर ज्वेलर्सचा नावलौकिक वाढणार आहे. हे बोलणं अद्वैत आणि त्याचबरोबर कला यांच्यामध्ये चालू असतं. रजनी मात्र भयानक चिडलेली असते. रजनी म्हणत असते की मी आता एका मुलाची आई आहे, त्याचबरोबर एका सुनेची सासू आहे आणि तिचं मन जपणं हे माझं कर्तव्य आहे. तू जे काय वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तेवढ्यातच कलाला जांभळी येते आणि अद्वैत म्हणू लागतो की थांब, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो, तुला झोप आलीस ना. तेव्हा कला म्हणते की नाही, मला जांभळी आलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की घेऊन येतो कॉफी. इकडे रजनी जी आहे ती चिडलेली आहे. ती सोहमला ऐकवत आहे, त्याला म्हणत आहे की तुला विचारलं होतं, पण तेव्हा तूच निर्णय घेतलेला आहे, तूच सगळं केलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे काय चूक केलेली आहे ती तुला निस्तरावी लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही अनामिका आणि तुझा संसार व्यवस्थितच झाला पाहिजे. मी तुझ्यावर जे संस्कार केलेले आहेत ते तुला माहिती आहेत, असं ती बोलत असते. इकडे आता अद्वैत आणि कला बोलत आहेत. अद्वैत कलासाठी कॉफी आणायला चाललेला आहे. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर माझी किती काळजी करतो ना, हे सगळं तो माझ्यासाठीच करत आहे, असं कलाचं बोलणं चाललेलं असतं. कलाला खरंच भारी वाटत असतं. अद्वैत बाहेर येतो, तिथं कॉफीचं मशीन असतं आणि त्यातून कॉफी घेत असतो. नेमका राहुल जो आहे तो लॉकर उघडण्याचा प्रयत्न करत असतो. राहुलला लॉकरचं डोअर ओपन करता येत नसतं, कारण बराच वेळ झाला त्याने ट्राय करत असतो. पण फायनली अद्वैत तिथं आलेला पाहून राहुल पुन्हा लपून बसतो आणि पुन्हा त्या गोष्टी करण्यासाठी तो तिथे पुढे चाललेला असतो. तेवढ्यातच चावी हातातून त्याची पडते आणि मग अद्वैतला कळतं की कोणीतरी त्या साईडला आहे, म्हणून अद्वैत त्या साईडला पाहतो, पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही. म्हणजे राहुल पुन्हा जाऊन लपून बसलेला असतो. अद्वैत कॉफी घेतो आणि तो आता निघालेला असतो. इकडे कला केबिनमध्ये असते. तिला छान वाटत असतं अद्वैत आपली काळजी घेतोय. खरं तर ह्या सर्व गोष्टी घडत असतात, पण मध्येच अद्वैतचं वागणं बिघडतं आणि तेव्हा कला मात्र बिथरते. इकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली सोहम जो आहे तो लॉकरमध्ये आलेला आहे आणि त्याने येऊन तिथं
ते जे लॉकर आहे त्याचे पासवर्ड त्याला माहिती आहे, डिजिटल पासवर्ड असले तरीही त्याला ते माहिती आहेत. त्या पद्धतीने त्याने लॉकर उघडायला सुरुवात केलेली असते आणि जेव्हा तो लॉकर उघडतो तेव्हा त्यातले ते हिरे काढतो आणि त्याने आणलेले ते प्लास्टिकचे क्रिस्टल आहेत ते क्रिस्टल त्या हिऱ्यांच्या जागी ठेवतो आणि फायनली त्याने ती अदलाबदली केलेली असते. आता इकडे अद्वैतला तर हिऱ्यांच्या दागिन्यांचीच ऑर्डर आलेली आहे आणि जर आता दागिन्यांमध्ये काही फॉल्ट वाटला तर मात्र ही ऑर्डर जर अद्वैतच्या हातून गेली तर खूप मोठा गोंधळ होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.